कलियुग चालू आहे जिथे आपण पाहतो की जे लोक आपण चांगले करतो तेच कधी कधी आपल्याला वाईट करतात. या काळात एक दयाळू माणूस आहे जो निस्वार्थपणे इतरांची मदत करतो. तो आपल्या मित्रांना आधार देतो, गरजू लोकांना मदत करतो आणि कठीण प्रसंगी आपल्या प्रियजनांसोबत उभा राहतो. त्याचा मनमोकळेपणा आणि प्रेम सर्वत्र पसरतो, पण त्याला कधीच काही अपेक्षा नसतात. पण हळूहळू त्याच लोकांकडून त्याला धोका मिळतो. जे लोक त्याला आधार देत होते तेच लोक त्याला दुर्लक्षित करतात, फसवतात आणि दुखवतात. त्याच्या मन वेदनेने भरून जातो आणि तो एकटेपणा अनुभवतो. या काळात त्याला वाटते की जगात कुणावर विश्वास ठेवायचा हेच समजत नाही. कलियुगाची ही खरी व्यथा त्याच्या आयुष्यात स्पष्ट दिसते. अशा वेळी श्री स्वामी समर्थाची दिव्य छाया त्याच्या आयुष्यात येते. तेजस्वी प्रकाशाने तो भक्ताला आशीर्वाद देतो आणि त्याला संरक्षण देतो. भक्ताला अंतर्मनात नवी ताकद, श्रद्धा आणि शांती प्राप्त होते. तो मनात श्री स्वामी समर्थ म्हणत मंत्र जप करतो. या दिव्य प्रकाशात त्याचा आत्मा प्रबल होतो आणि तो पुन्हा जीवनात विश्वासाने उभा राहतो. श्रद्धा, कर्म आणि दैवी संरक्षण यांचा संदेश या कथेने दिला जातो.